नमस्कार प्रेक्षकांनो, तर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता आलेला आहे. फायनली प्रिया आता सगळ्यांसमोर एक्सपोज झालेली आहे. त्यानंतर आता अश्विन, रविराज, प्रतिमा हे सगळे मिळून प्रियाविरुद्ध काय निर्णय घेतात ते बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की हा बिंडोक अश्विन पुन्हा आता प्रियाची बाजू घेत असतो. तो म्हणत असतो, प्रिया, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हे जे काय ना तो तुझा पास्ट होता आणि कोणत्या मुलीचा पास्ट नसतो, प्रत्येक मुलीचा पास्ट असतो. आणि हल्लीच्या जेंजी जमान्यामध्ये प्रत्येक मुलगी किमान 2-3 मुलांना तर फिरवतच असते. त्यामुळे मला नाही वाटत या सगळ्यामध्ये प्रियाची चूक आहे. तेव्हा आधिराज बोलतो, अश्विन, अरे हे सगळं ठीक आहे रे, पण आमचं काय? आमचं जे काही सुरू होतं ते लग्नानंतरच होतं ना. अखेर प्रिया मला भुलली. ती माझ्याबरोबर अफेअर करायला निघाली होती. ती तुला फसवत होती, त्याचं काय? प्रिया म्हणत असते, नाही अश्विन, याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. हा खोटं बोलतोय. हा सगळा सायली अर्जुनचा डाव आहे, आपलं रिलेशन खराब करण्यासाठी, मला तुझ्या नजरेमध्ये पाडण्यासाठी. तेव्हा आधिराज बोलतो, नाही अश्विन, तू माझ्यावरती विश्वास ठेव, कारण माझ्याकडे पुरावा आहे. हे बघ पेनड्राईव्ह. अर्जुन, मला तुझा लॅपटॉप मिळेल का? अर्जुन बोलतो, ऑफकोर्स मी घेऊन येतो. असं म्हणत असतो लॅपटॉप घेऊन येतो. आणि मग काय, आधिराज लगेच तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करतो. सगळेच आता लॅपटॉपमध्ये बघू लागतात. त्या लॅपटॉपमध्ये डेटचे सीन्स असतात, ज्यामध्ये प्रिया आधिराजच्या मिठीत असते. आणि त्या दोघांचे पर्सनल मुवमेंट आता सगळेच घरातले बघतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पनाला तर हे सगळं बघवतच नाही. ती लगेच नजर खाली करते. त्या व्हिडिओमध्ये प्रिया म्हणत असते, आधिराज, प्लीज या नरकातून मला बाहेर काढ. माझा नवरा अश्विन 1 नंबरचा दारुडा आणि नालायक माणूस आहे. मला त्याच्यासोबत एक क्षणसुद्धा राहायचं नाही आहे. आणि माझे आईवडील ते तर फार गरीब आहेत. त्यांच्याकडे मला द्यायला काहीच नाही आहे. प्लीज मला इथून घेऊन चल. मी त्या अश्विनला लवकरात लवकर घटस्फोट देईन आणि मग आपण लग्न करू. प्लीज अधिराज, प्लीज. व्हिडिओ संपतो. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरलेली असते. सगळ्यांचे डोळे विस्फारलेले असतात. अश्विनच्या तर पायाखालची जणू काही जमीनच सरकते. तो सुन्न होऊन प्रियाकडे एकटक बघत राहतो. आणि आता मात्र ही प्रिया पुन्हा तमाशा करायला सुरुवात करते. ती रडत घाबरत बोलते, अश्विन, आई, अहो हे खोटं आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट केलेला आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. तुला तर चांगलंच माहिती आहे, सायली अर्जुन कायमच माझ्यावरती टपून आहेत. आणि हल्ली AI वरून कोणीही व्हिडिओ तयार करू शकतं. आणि ते इतके रिअलिस्टिक असतात ना की त्यातला फरक जाणणंसुद्धा खूप मुश्किल असतं. अश्विन, मला दुसरं काहीच नको, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. पण अश्विनचे मात्र डोळे रागाने लाल झालेले असतात. तो थरथरत लॅपटॉपजवळ जातो आणि बोलतो, माझा विश्वास? अगं माझा विश्वास उरलाय कुठे आता? तो आता खूपच रागाने लॅपटॉप उचलतो आणि पूर्ण ताकदीने जमिनीवरती आपटतो. लॅपटॉपचे तुकडे होतात. कल्पना आता रागाने लाल बुंद होत प्रियाच्या दिशेने जाते आणि तिच्या कानाखाली एक सणसणी जाळ काढते आणि बोलते, अगं ये नीच मुलगी, हे संस्कार दिले होतेत का? अगं आमच्याच घरात राहायचं, आमचंच अन्न खायचं आणि माझ्या लेकाच्या पाठीत खंजीर खुपसायचं. आणि तन्वी, मला एक गोष्ट कळत नाहीये, काय कमी केली होती ग माझ्या अश्विने तुझ्यासाठी? स्वतःच्याच नवऱ्याला दारुडं म्हणताना तुला लाज कशी काय वाटली नाही ग? माझ्या अश्विनने तो सगळ्यांच्या विरोधात गेला आणि तुझी साथ दिली. अगं त्यांना आमचं सुद्धा ऐकलं नाही. स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा किंमत दिली नाही. त्याने तुझं ऐकलं आणि त्याच्या या प्रेमाची, त्याच्या या विश्वासाची तू अशी परतफेड केलीस. तेव्हा अस्मिता बोलते, मॉम, मी तर आधी सांगितलं होतं, ही तन्वी या घराच्या लायकीचीच नाहीये. हिचे डोळे सतत आपल्या पैशावरतीच होते. पण असो, आज तिचं खरं रूप बाहेर आलं ना, ते बरंच झालं. प्रताप आता अधिराजसमोर हात जोडतो आणि बोलतो, अधिराज, थँक्यू सो मच. नाही म्हणजे आज तू जर नसतास तर या तन्वीचं खरं रूप आमच्यासमोर कधीच आलं नसतं. बरं झालं तू या सगळ्याचं रेकॉर्डिंग केलंस आणि आम्हा सगळ्यांना दाखवलंस. नाहीतर आम्ही हिच्यावरती आंधळा विश्वास ठेवून बसलो असतो. तन्वी, मला तर लाज वाटते तुला या घरची सून मानायला. एका साध्याने चांगल्या मुलाचा असा खेळ मांडताना तुला जराही लाज वाटली नाही? तुझ्यासारख्या विषाऱ्या मुलीला या घरात 1 सेकंदही राहण्याचा अधिकार नाही आहे. आणि आता प्रियाला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही आहे. त्यामुळे ती थेट अश्विनच्या पायावरती कोसळते. त्याचे दोन्ही पाय घट्ट पकडते आणि हमसून रडू लागते आणि बोलते, अश्विन प्लीज मला सोडू नकोस. माझा ह्यात काहीच दोष नाही आहे रे. त्या अधिराजने मला फसून तिथे बोलावलं होतं. तो मला ब्लॅकमेल करत होता. माझा विश्वास कर अश्विन, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझा नवरा आहेस ना, प्लीज मला माफ कर. मला फक्त एक चान्स दे आणि एक गुन्हा तर प्रत्येकाला माफ असतो ना. प्लीज, मी तुझ्या घरामध्ये दासी बनून राहीन, पण प्लीज या घरातून मला बाहेर काढू नकोस. अश्विन मात्र दात ओठ खात पूर्ण ताकदीने स्वतःचे पाय तिच्या हातातून अत्यंत तिरस्काराने झिडकारून काढतो. त्याचा धक्का इतका जोरात असतो की प्रिया जमिनीवरतीच कोसळते. अश्विन आता जोरातच ओरडतो, हात लावायचा नाही मला. तुझा स्पर्शसुद्धा मला नकोसा वाटतोय.
मला तुझी किळस येते तन्वी. प्रिया म्हणत असते अश्विन, अरे प्लीज असं बोलू नकोस, आपण नवरा बायको आहोत ना. अश्विन बोलतो, कोण नवरा? तो दारुडा, तो नालायक का? तो ज्याचे आईवडील भिकारी आहेत? नाही म्हणजे हेच शब्द होते ना तुझे त्या व्हिडिओमध्ये. अगं आजपर्यंत मी माझ्या घरच्यांशी, माझ्या आईशी भांडलो. कोणासाठी? तुझ्यासाठी. जगाच्या विरोधात जाऊन तुला डोक्यावरती बसवून ठेवलं आणि तू माझ्याच पाठीमध्ये खंजीर खुपसलंस. अगं माझ्या साध्या भोळ्या प्रेमाचा बाजार मांडलास तू. खरंच आज मी कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नाही. मॉम डॅड, दादा वहिनी, प्लीज मला माफ करा. या मुलीसाठी मी तुमच्या विरोधात गेलो, तुमच्याशी भांडलो. पण खरंच आज मला स्वतःचीच लाज वाटते. खरं तर मला जगण्याचाच अधिकार नाही आहे असं म्हणत असतो चाकू घेतो. असं म्हणत असतो स्वतःलाच इजा पोचवण्याचं काम करू लागतो. अर्जुन आता धावत येतो, त्याला वाचवतो. त्याच्या हातातला चाकू काढून घेतो. त्याला एक सणसणीत थोबाडीत मारतो आणि बोलतो, अश्विन जरा शुद्धीवरती आहे. हे काय करतोयस तू? अरे या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. ही सगळी चूक या प्रियाची आहे. तिला शिक्षा झाली पाहिजे. तू स्वतःला का शिक्षा देतोयस? अश्विन आता रडायला सुरुवात करतो आणि बोलतो, दादा तू सांग मी काय करू? मी हारलोय, मी पूर्णपणे हारलोय. लग्नापूर्वी त्या मुलीने मला धोका दिला आणि आता प्रियाने. माझ्या नशिबात खरं प्रेमच नाही आहे का रे? आणि तेवढंच तिथे रविराज आणि प्रतिमा येतात. घडलेला सगळा प्रकार त्यांना कळतो. प्रियाची तर त्यांना इतकी लाज वाटत असते की काही सांगायलाच नको. प्रतिमा सुद्धा आता प्रियाच्या कानाखाली वाजवते. नाही म्हणजे आज या प्रियाने इतक्या कानाखाली खाल्ल्या आहेत ना की बासच. त्या म्हणजे ईश्वरी, काव्या, कल्पना आणि आता प्रतिमा. प्रतिमा रागाने बोलते, अगं किती नीच असू शकतेस तू. हेच ऐकण्यासाठी मी माझी तन्वी परत येण्याची इतकी वर्ष वाट पाहत होते का? प्रिया बोलते, आई, अगं आई माझं ऐकून तरी घे. तेव्हा रविराज बोलता, चुप, एक शब्दानेही आई म्हणायचं नाही. आई म्हणण्याचा हक्क तू आज गमवलायस, तेही कायमचा. अगं इतके दिवस या सुभेदार घराण्याने तुझे लाड पुरवले, अश्विनने तुझे लाड पुरवले आणि तू त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसलंस. तू आमच्या पोटाला का आलीस याचं मला आज खूप शल्य वाटतंय. त्यापेक्षा तू लहानपणी हरवली होतीस ना, ती कायमचीच हरवलेलीच बरी होतीस. प्रतिमा बोलते, माझी तन्वी अशी पैशाची भुकेलेली आणि स्वार्थी कधीच असू शकत नाही. माझ्या रक्तामध्ये ही बेईमानी नाहीये. आज मला प्रश्न पडलाय की खरंच तू माझीच मुलगी आहेस का? एका खऱ्या आईच्या काळजाला तू आज जे काही घरे पाडले आहेस ना, त्याला कधीच माफी नाही. ती आता अश्विनकडे जाते. तेव्हा अश्विन बोलतो, हे घे तुझ्या खोट्या प्रेमाची निशाणी, ही अंगठी. जशी मी काढून फेकली आहे ना, तसंच तुला माझ्या आयुष्यातून मुळासकट उपटून फेकलंय मी. उद्याच्या उद्या माझ्या वकिलांकडून तुला घटस्फोटाची नोटीस मिळेल. आणि हो, पोटगीची तर अजिबात अपेक्षा करू नकोस, कारण तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलेस की माझा नवरा आणि त्याचे घरचे भिकारी आहेत. त्यामुळे आता एक कवडीही तुला या घरातून मिळणार नाही. इकडे आपण पाहतो तर काय, रविराज कोणाशी तरी फोनवरती बोलत असतात. ते आता फोन कट करतात आणि बोलतात, तन्वी, मी नुकतंच वकिलांशी बोललोय. आज आत्ता या क्षणी मी तुला किल्लेदारांच्या संपत्तीतून आणि माझ्या घरातून अधिकृतपणे बेदखल करत आहे. आजपासून रविराज किल्लेदारांची तुझ्या नावे असलेली एक कवडीचीही संपत्ती तुला मिळणार नाही. प्रिया म्हणत असते, प्लीज बाबा प्लीज असं करू नका. माझा विश्वास करा, मी रस्त्यावरती येईन. तेव्हा रविराज बोलतात, कसं आहे ना, रस्त्यावरचीच होतीस तू आणि तिथे जाण्याची तुझी लायकी आहे. कल्पनाताई, प्रतापराव, आम्हाला माफ करा. आमच्या मुलीने तुमच्या घराची जी काही राख रांगोळी केली आहे ना, त्याच्याबद्दल आम्ही कोणत्या तोंडाने माफी मागू तेच आम्हाला कळत नाही आहे. आजपासून या मुलीशी आमचा कोणताही संबंध नाही आहे. मी एक काम करतो, मीच हिला घराबाहेर हाकलवून देतो. अश्विन बोलतो, काका अहो मी आहे ना, तुम्ही कशाला कष्ट घेताय? हे काम मीच करतो म्हणत असतो. प्रियाचा हात धरतो आणि तिला फरफटत बाहेर खेचतो. प्रिया मात्र दारात पडलेली असते, ढसाढसा रडत असते. कारण आता तिच्याकडे ना नवरा राहिलेला असतो, ना आई वडील, ना संपत्ती, ना घर. तर असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो.